रायगडच्या राजकारणात सत्ता केंद्र हे तटकरे साहेबच, अंकित साखरे यांचा विरोधकांना टोला। गेली अनेक दशकं राज्याच्या राजकारणात, रायगडच्या राजकारणात ज्यांनी बरेचसे नेते आमदार झाले, त्याचे माझे आमदार पण केलेले आहेत, असे तटकरे साहेब आहेत। त्याच्यामुळं रायगडचं जे सत्ता केंद्र आहे हे काल पण, आज पण आणि उद्या पण हे तटकरे साहेबच राहणार आहेत, किती कोणी वल्गना। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर महाड येथील कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली असून आमदार थोरवे व अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी कर्जत येथील राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली टीकेचा निषेध करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे यांनी निषेध व्यक्त करताना कोणीही किती वल्गना केल्या तरी रायगडचे सत्ता केंद्र आज पण आणि उद्या पण तटकरे साहेबच सत्ता केंद्र राहणार असा आमदारांना टोला लगावत मोजक्या शब्दात खरपूस समाचार घेतला। पाहुयात साखरे काय म्हणाले। त्यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतचे आमदार आणि अलिबागचे आमदार यांनी तटकरे साहेबांवर जी टीका केली, मला त्यांना एकच सांगायचं आहे, गेली अनेक दशकं राज्याच्या राजकारणात, रायगडच्या राजकारणात ज्यांनी बरेचसे नेते आमदार झाले, त्याचे माझे आमदार पण केलेले आहेत, असे तटकरे साहेब आहेत। त्याच्यामुळं रायगडचं जे सत्ता केंद्र आहे हे काल पण, आज पण आणि उद्या पण हे तटकरे साहेबच राहणार आहेत, किती कोणी वल्गना केल्या आणि किती गोष्टी केल्या की पुढच्या वेळेस असं होईल तसं होईल, काही होणार नाही। तटकरे साहेब याच्यापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील। तुमच्या तिन्ही आमदारांचं आताचं मताधिक्य बघितलं, त्याच्यापेक्षा लोकसभेला 80,000च्या मताधिक्याने तटकरे साहेब निवडून आले। तिन्ही आमदारांचं आताचं मताधिक्य एकत्र केली तरी सुद्धा 80,000च्या त्या मताधिक्यामध्ये बराचसा अंतर राहील। त्याच्यामुळे या आमदारांनी बोलताना तटकरे साहेब एक ज्येष्ठ नेते, त्यांच्याबद्दल बोलताना निश्चित विचार करायला पाहिजे। परंतु काही गोष्टी आमदारांनी या वेगवेगळ्या पद्धतीने जनतेसमोर मांडून, पालकमंत्री पदाचा आदितीताईंच्या बाबतीत हे करून, परंतु कर्जत कोल्हापूरमध्ये सुधा भाऊ फक्त 3-3.5 हजाराच्या फरकाने पराभूत झालेत। त्याच्यामुळे हा निश्चितच या विद्यमान आमदारांचा पराभव आहे। गेल्या वर्षीचं मताधिक्य त्यांना राखता आलं नाही। त्याच्यामुळे भविष्य काळात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कमपणे आमच्या नेत्यांवर टीका केली तर जाहीरपणे त्याला सडेतोड उत्तर देणार आणि मी या सर्वच आमदारांचा निषेध करतो।